स्टॉक इथूनही खाली गेला पण आपण इथं लाईनने जोडली, इथूनही खाली गेला पण इथं लाईनने जोडली, इथूनही खाली गेला पण इथं लाईनने जोडली. या कॅन्डलला ब्रेकआउट आलं होतं, इथून वर गेला, पुन्हा सपोर्टला आला, कारण आधीचं रेजिस्टन्स आता सपोर्ट म्हणून काम करतं. पुन्हा वर गेलं, पुन्हा सपोर्टला आलं, पुन्हा वर गेलं, मार्केट इथपर्यंत आलो तर हा सपोर्ट होतो. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कोणताही चार्ट ओपन करता, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, जेव्हा तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायचं असते तर सगळ्यात आधी त्याचा टाइम फ्रेम, याचे टूल्स कसे वापरायचे एक अजून एक उदाहरण देतो. जसं आपण आडव्या लाईन टाकतो तशा तिरप्या लाईन टाकायच्या, त्याला ट्रेंड लाईन म्हणतात. मार्केटमध्ये 2 लाईनवर सगळं प्राइस ऍक्शन चालते. आजच्या लाईव्ह सेशन मध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण प्रत्येक वेळी काहीतरी टॉपिक डिस्कस करतो किंवा पूर्ण सेशन हे डाऊट सेशन असते. तो आज मी सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा टॉपिक याच्यासाठी निवडला की टेक्निकल अनालिसिस मधला सगळ्यात महत्वाचा जर कोणता भाग असेल तर फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स हाच एक महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एंट्री केली आहे तर तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जमायलाच पाहिजे. ठीक आहे, आता काही लोकांना थोडंसं जमते, काही लोकांना काहीच जमत नाही, काही लोकांना पूर्ण जमते. तरी व्यवस्थित जमूनही सक्सेस काय येत नाही ट्रेडिंग मध्ये, कारण त्याच्यामध्ये काय होते, आपण इमोशन मध्ये वाहून जातो. बरोबर, त्याच्यामुळे मी आज तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे मी स्वतःही वापरतो. तुम्ही जर आपल्या ग्रुपमध्ये बघितलं असेल, जेव्हा मी एखादी गोष्ट खरेदी करतो तर सगळ्यात आधी मी पहिले काय करतो, मेसेज ग्रुपमध्ये यायला वेळ का लागते, मी पूर्ण ते ड्रॉ करत असतो की हा सपोर्ट आहे, हा रेजिस्टन्स आहे, या सपोर्ट पासनं मार्केट कुठं जाऊ शकते, हे सगळं डिटेल मी पाठवतो आणि त्याच्यानंतर मी माझी ऍक्शन घेतो. बरोबर, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हालाही समजल्या पाहिजेत. बरोबर, त्यासाठी आपण आज हा टॉपिक निवडला आहे, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. एकदम सोपा आहे. तुमच्याकडे लॅपटॉप असेल, टॅब असेल किंवा पीसी असेल, काही हरकत नाही, आणि तुमच्याकडे साधा फोनही असेल तरी तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढू शकता. आपण सुरू करू. ठीक आहे, आता बा सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा जो टॉपिक आहे हा आहे टेक्निकल अनालिसिस मधला टॉपिक. ठीक आहे, आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स नेमकं काय असते. बरोबर, सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, त्याच्यानंतर सपोर्ट आणि रेजिस्टन्स समजल्यानंतर ते ड्रॉ कसं करायचं. बरोबर, खूप लोकांची मिस्टेक होते की ते त्यांना प्रॉपर ड्रॉ नाही करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ केल्यानंतर एंट्री आणि एक्झिट कुठं घ्यायची. ठीक आहे, हे 3 पॉइंट, आणि सोबत मी तुम्हाला लाईव्ह चार्ट्स दाखवणार आहे. ठीक आहे, आज आपले कोणते 4 पॉइंट्स होणार आहेत हे जे मी आता सांगितले. पहिलं सपोर्ट रेजिस्टन्स, नंतर ते ड्रॉ कसं करायचं, नंतर एंट्री आणि एक्झिट कशी घ्यायची, आणि लाईव्ह चार्ट्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता मी तुम्हाला एक 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 बेसिक आयडिया देऊन देतो. ठीक आहे, एक बेसिक आयडिया देऊन देतो. हे बा, तुम्ही जसं मी सांगत असतो की टेक्निकल अनालिसिस हे तुम्हाला सगळीकडे कामात येते. बरोबर, तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये काम करत आहे, ठीक आहे, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करत आहे किंवा तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये काम करत आहे, बरोबर, किंवा तुम्ही आणखी कोणत्याही मार्केटमध्ये काम करत आहे, तर त्याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस हा टॉपिक सगळीकडे सारखा असते. सगळीकडे कसा असते, सारखा असते. ठीक आहे, म्हणून आपण ज्या गोष्टी शिकतो त्या फक्त मर्यादित याच्यासाठी आहे किंवा त्याच्यासाठी असं नाही म्हणायचं. ठीक आहे, जेव्हा कोणत्याही शेअरची किंमत असते, ठीक आहे, शेअरची किंमत काय असते, एक तर ते वाढते, एक तर कमी होते. ठीक आहे, जर ते कंटिन्यू वाढत असेल तर आपण म्हणतो अप ट्रेंड चालू आहे. हा, कंटिन्यू अशी अपसाईड मध्ये जात असेल तर आपण काय म्हणतो, अप ट्रेंड चालू आहे. आणि कंटिन्यू अशी खाली जात असेल तर आपण काय म्हणतो, डाऊन ट्रेंड चालू आहे. बरोबर, पण कधी कधी काय होते, स्टॉकची किंमत थोडीशी वर जाते, तिथून पुन्हा खाली येते, पुन्हा थोडीशी वर जाते, तिथून पुन्हा खाली येते. ठीक आहे, पुन्हा वर जाते, पुन्हा खाली येते. ठीक आहे, आता किती वेळा असं झालं, बघा, इथं एकदा, इथं दोनदा, इथं तीनदा. बरोबर, एक, दोन आणि तीन, 3 वेळा काय झालं, स्टॉकची किंमत एका लेवल पासून काय झाली, खाली आली. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा इथून वर गेली एक, इथून वर गेली दोन, आणि आता इथून पुन्हा वर जाईल, हे होईल तीन. ठीक आहे, बरोबर. मग आता जेव्हा जेव्हा एखाद्या शेअरची किंमत
एका लेवल पासून वर जाते त्याला म्हणतात सपोर्ट. बरोबर, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात सपोर्ट. ठीक आहे, याचं मी तुम्हाला लाईव्ह उदाहरणही दाखवणार आहे, हे फक्त बेसिक समजण्यासाठी सांगत आहे. ठीक आहे, आता समजा तुमच्याकडे एबीसी नावाचा स्टॉक आहे. एबीसी, ठीक आहे, एबीसी नावाच्या स्टॉकची किंमत आहे इथे 50 रुपये. 50 रुपयापासून एबीसी नावाचा स्टॉक गेला 100 रुपयाला. ठीक आहे, आता काही लोकांनी काय केलं, 50ला घेतला आणि 100 पर्यंत होल्ड केला आणि 100 रुपयाला काय केलं, यांनी सेल केला. बरोबर, आता सेल केला, प्रेशर आलं म्हणून स्टॉक काय झाला, खाली गेला. बरोबर, खाली गेला, पुन्हा तो कुठं आला, त्याच लेवलला, किती, 50 रुपयाला. बरोबर, आता मागे ज्यांनी ज्यांनी हा स्टॉक घेतला नव्हता ते काय म्हणतील की मागे 50चा स्टॉक 100 झाला, आता पुन्हा तो 50ला आला. ठीक आहे, मागच्या वेळेस माझं लक्ष नाही राहिलं, आता 50ला आला, आता मी घेतो, म्हणून तेव्हा स्टॉक काय होते, पुन्हा वर जाते. बरोबर, पुन्हा 100ला जाते आणि 100ला गेल्यानंतर हेच लोक काय म्हणतात, ज्यांनी आता घेतला, की मागच्या वेळेस 100ला स्टॉक गेल्यावर स्टॉक खाली आला होता. ठीक आहे, मग आता आता मी काय करतो, 100ला आला, आता मी सेल करतो, मग स्टॉक काय होते, खाली जाते. ठीक आहे, मग काय होते, 50 रुपयाला पुन्हा तिसऱ्यांदा येते. ठीक आहे, मग मागे 2 वेळा ज्यांनी हा स्टॉक घेतला नाही ते काय विचार करतात, की या 2 वेळा आपल्याच्यानं हा स्टॉक आपल्या हातात नाही आला, आता पुन्हा सपोर्टला आला, आता सपोर्टला आला तर इथून वर जायचे चान्सेस जास्त आहेत, मग ते काय करतात, याला खरेदी करतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय असते, की ज्या लेवलपासनं मार्केट वर जाते त्याला म्हणतात सपोर्ट. बरोबर, आणि ज्या लेवलपासनं मार्केट काय होते, खाली येते, त्याला म्हणतात रेजिस्टन्स. आता हे स्टॉक मार्केटमध्ये काम का करते, कारण तुमच्या माझ्या खरेदीमुळे सपोर्ट रेजिस्टन्स काम नाही करत. ठीक आहे, कोण खरेदी करत असते सगळ्यात जास्त, स्टॉक मार्केटमध्ये 2 टाईपचे लोक खरेदी करतात, एक असतात DII, एक असतात DII. DII म्हणजे डोमेस्टिक, DII म्हणजे डोमेस्टिक डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हे झाले DII. आणि दुसरे असतात FII. दुसरे कोणते असतात, FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आता FII किंवा DII यांच्या खरेदीमुळे स्टॉकची किंमत वाढते किंवा कमी होते. ठीक आहे, म्हणून तुम्ही विचार करा, जेव्हा स्टॉक वर जाते आणि तो पुन्हा खाली येते, ठीक आहे, मग जेव्हा इथून वर गेला होता तर पुन्हा इथून का वर जाते, कारण याच्यात मोठ्या लोकांनी खरेदी केलं असते, त्यांनी सुद्धा टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास केलेला असते, त्यांचे लोक असतात सिस्टीमवर बसलेले. ठीक आहे, पुन्हा मार्केट खाली येते आणि पुन्हा इथं काय होते, शेअरचं बाय होऊन जाते आणि शेअर काय होते, वर जाते. ठीक आहे, हे कशामुळे होते, याच्या मागची थेअरी सांगितली मी, की हे लोकांच्या म्हणजे जे मोठे मोठे लोक आहे, स्मार्ट मनी म्हणतो आपण त्यांना, कारण ते आपल्यापेक्षा काय असतात, स्मार्ट असतात. ठीक आहे, मग स्मार्ट लोक कुठं खरेदी करत आहे हे आपल्याला फोन लावून ते सांगत नाहीत, किंवा कोणीच आपल्याला सांगत नाही, आपण डायरेक्ट काय करतो, चार्ट बघतो. ठीक आहे, काय बघतो, चार्टवर काय येते, की हा आहे आपला रेजिस्टन्स आणि हा आहे आपला सपोर्ट. म्हणजे किंमत जेव्हा जेव्हा इथे येईल, इथून काय होईल, बाउन्स होईल, है ना, आणि जेव्हा जेव्हा रेजिस्टन्स जवळ जाईल, ठीक आहे, रेजिस्टन्स तोडायला वेळ लागते. बरोबर, रेजिस्टन्स तोडत नाही, म्हणजे जेव्हा जेव्हा रेजिस्टन्स जवळ स्टॉक जाते तेव्हा प्रेशर येते सेलिंगचं. ठीक आहे, म्हणून तो स्टॉक खाली जाते. बरोबर, ते हे झालं सपोर्ट आणि रेजिस्टन्स. हे बघा, याच्यात ग्राफिक मध्ये तुम्हाला दिसून जाईल, मी याचं लाईव्ह उदाहरण तुम्हाला लाईव्ह चार्ट सुद्धा दाखवतो, पण आधी तुम्ही ग्राफिक मध्ये समजून घ्या, है ना. हे बघा, इथे समजा 50 रुपये किंमत आहे आणि 50 रुपयापासून स्टॉक 100ला गेला. ठीक आहे, मग आता ज्यांनी 50ला घेतला ते 100ला विकतात. कोण विकत नाही, रिटेल इन्व्हेस्टर विकत नाही. का विकत नाही, कारण त्याला एक तर कधी घ्यायचा माहित नसते, कधी विकायचा माहित नसते. ठीक आहे, स्टॉक घेणे आणि विकणे ह्याच 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे, मग तुम्हाला माहित नसेल, FII आणि DII हे शॉर्ट टर्म साठी मार्केटमध्ये ऍक्टिव्ह असतात, IPO मध्ये पण पैसे लावतात. ठीक आहे, म्हणून ते शॉर्ट टर्म मध्ये पण प्रॉफिट बुक करतात.
दोन दोन नियम असतात सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे. कोणते? सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं काढायचे त्याचे 2-3 नियम आहेत फक्त, तेवढे लक्षात ठेवायचे. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कोणताही चार्ट ओपन करता, कोणताही बजाज फायनान्स, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, जेव्हा तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायचं असते, तर तुम्ही कोणताही चार्ट जेव्हा ओपन करता, तर सगळ्यात आधी त्याचा टाइम फ्रेम पाहिजे वीकली टाइम फ्रेम. ठीक आहे. आपण हे जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मी तुम्हाला सांगत आहे, हे कशासाठी सांगत आहे आपण? आपलं आपलं हे काय आहे की सपोर्ट म्हणजे जिथून वर जाते आणि रेजिस्टन्स म्हणजे जिथून खाली जाते. 3 नियम आहेत. पहिला आहे विकली चार्ट ओपन करायचा कोणताही. ठीक आहे. विकली चार्ट ओपन केला. दुसरा नियम आहे आपला की एक्स्ट्रीम पॉइंट जोडायचे. एक्स्ट्रीम म्हणजे सगळ्यात वरचा, एक्स्ट्रीम हाय म्हणजे सगळ्यात वरचा, आणि एक्स्ट्रीम लो पॉइंट म्हणजे सगळ्यात खालचा. हे पॉइंट जोडायचे. ठीक आहे. आणि नंतरचा शेवटची आपली स्टेप असेल डेली टाइम फ्रेम. हे डेली टाइम फ्रेम शेवटची. ठीक आहे. आता याच नियमानुसार मी तुम्हाला काही स्टॉक किंवा याच्यामध्ये दाखवतो. समजा आपण आयसीआयसीआय बँकचा चार्ट ओपन केला. ठीक आहे. आयसीआयसीआय बँकचा चार्ट ओपन केला. इथे इथे तुम्हाला बघा, इथे 1 डे, 1 वीक, 1 मंथ असं दिसते. याच्या 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 ॲरो मध्ये जर तुम्ही गेले तर बघा तुम्हाला दिसते टाइम फ्रेम. है ना. इथे 15 मिनिट आहे, 30 मिनिट आहे, 1 अवर आहे, 1 डे आहे, 1 वीक आहे. तर tradingview.com कोणती वेबसाईट? tradingview.com वेबसाईटवर जायचं, जीमेलनं लॉग इन करायचं आणि तिथं चार्ट्स ओपन करायचे. ओपन होऊन जातात. तुमच्याकडे एंजल असू द्या, झिरोदा असू द्या, ग्रोचं ॲप असू द्या, पण चार्टसाठी सगळ्यात बेस्ट आहे tradingview.com. ठीक आहे. तुम्ही एकदा चार्ट ट्रेडिंग व्ह्यूवर बघितला की नंतर बाय सेल तुमच्या ब्रोकिंग ऍपमध्ये केलं तर चालते. ठीक आहे. मी काय करतो, मी tradingview.com वर चार्ट बघतो आणि बाय सेल माझ्या ब्रोकिंग ऍपमध्ये मी करत असतो. ठीक आहे. कारण ब्रोकिंग ऍपमध्ये चार्ट एवढा व्यवस्थित दिसत नाही जेवढा tradingview.com वर दिसतो. ठीक आहे. tradingview.com मध्ये तुम्ही आले की इथेच तुम्हाला बघा 1 अवर, 1 डे, 1 वीक, 1 मंथ. तर आपला पहिला नियम काय? सपोर्ट रेजिस्टन्स कसं काढायचं? सगळ्यात आधी विकली चार्ट ओपन करायचा. ठीक आहे. आता बघा, आता चार्ट बघितल्या बघितल्या किती दिवसाचा चार्ट बघायचा? 1 वर्षाच्या आधीचा. किती? 1 वर्षाच्या आधीचा. ठीक आहे. आता या चार्ट मध्ये तुम्हाला बघितल्या बघितल्या लक्षात येते, इथून स्टॉक वर गेला, इथून खाली आला, पुन्हा इथून वर गेला, पुन्हा इथं खाली आला, पुन्हा इथून वर गेला, पुन्हा इथं खाली आला, आणि पुन्हा वर गेला. ठीक आहे. आता हे पॉईंट लक्षात आले तुमच्या? बस हेच काय करायचे, या पॉईंटचा एक्स्ट्रीम हाय पॉईंट जोडायचा आणि एक्स्ट्रीम लो पॉईंट जोडायचा. ठीक आहे. आता या पॉईंटचा एक्स्ट्रीम हाय पॉईंट कोणता आहे? याचा याचा एक्स्ट्रीम हाय आहे हा. ठीक आहे. एक्स्ट्रीम हाय पॉईंट जोडला आपण. आता एक्स्ट्रीम लो हा. ठीक आहे. आता बा तुमच्या लक्षात येईल, हा पॉइंट आहे एक्स्ट्रीम हाय. इथं जोडली नाही लाईन आपण, इथं जोडली नाही, इथं जोडली नाही. ठीक आहे. आणि एक्स्ट्रीम लो पॉइंट हा आहे. ठीक आहे. हा. ठीक आहे. आता एक्स्ट्रीम हाय आणि एक्स्ट्रीम लो पॉइंट तुम्ही जोडलं. ठीक आहे. आता काय करायचं, हे तर एक लेवल झाली. आता काय करायचं, याला ऍडजस्ट करायचं. याला काय करायचं आता? ऍडजस्ट करायचं. कसं ऍडजस्ट करायचं? जो एक्स्ट्रीम हाय आणि एक्स्ट्रीम लो पॉइंट जोडला ना, त्याच्यामध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये खाली जास्तीत जास्त पॉईंट कुठे टच होतात ते पाहायचं. इथे पॉईंट जास्तीत जास्त टच होतात आणि त्याच्यानंतर इथे जास्तीत जास्त टच होतात. ठीक आहे. आता आपल्याला काय भेटला? एक एरिया भेटला. ठीक आहे. आता काय भेटला आपल्याला? एक एरिया भेटला. हे बघा, हा एक एरिया, हा एक एरिया आणि हा एक एरिया. याच्या खाली हा एक एरिया, हा एक एरिया आणि हा एक एरिया. ठीक आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं की काय झालंय, स्टॉक या एरियापासून मार्केट काय आलं? खाली आलं. पुन्हा या एरियापासून काय आलं? खाली आलं. आणि पुन्हा याच्या खाली आलं. ठीक आहे. याच्यानंतर इथून वर गेलं, याच्यानंतर इथून वर गेलं, याच्यानंतर इथून वर गेलं. ठीक आहे. म्हणजे हा जो एरिया आहे हा काय म्हणून काम करते? आपला सपोर्ट. हा एरिया काय म्हणून काम करते? सपोर्ट. आणि हा एरिया काय म्हणून काम करते? आपलं रेजिस्टन्स. हा. आता बा मी तुम्हाला सांगतो,
याचे टूल्स कसे वापरायचे एक अजून एक उदाहरण देतो. हे लाईन जर तुम्हाला अडचण येत असेल ना, तर बॉक्स पण आहे आपल्याकडे. बॉक्स म्हणजे कोणता बॉक्स आहे बा, आता इथं आपण लाईन जोडल्या ना, आता पण तुम्हाला मी दाखवतो डायरेक्ट. हा बॉक्स आहे आणि इथे इथे समजा हा बॉक्स. ठीक आहे, आता आता व्यवस्थित दिसेल अजून. ठीक आहे, लाईन जर जोडायचं नसेल तर बॉक्स आहे. ठीक आहे, हे बॉक्स आणि लाईन कशा घ्यायच्या ते मी सांगतो. आधी उदाहरण फक्त समजून घ्या सगळे मी जे सांगतो ते. हे उदाहरण देत आहे मी फक्त समजून सांगण्यासाठी. याला बायसेल रिकमेंडेशन पकडायचं नाही. ठीक आहे, बायसेल रिकमेंडेशन पकडायचं नाही. तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत तुमच्या मनात प्रश्न राहणारच आहे की सर कुठं खरेदी करायचा आणि कुठं विकायचा. जोपर्यंत स्किल डेव्हलप तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्ही मनात क्वेश्चन तुमच्या राहणार. ठीक आहे, त्याच्यामुळे हे लक्ष देऊन ऐका. शिकण्यात थोडासा इंटरेस्ट दाखवा, म्हणजे तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम बनसाल. मग आपण याला सगळं रिमूव्ह करू आणि आता पाहू लेटेस्ट मध्ये काय चालू आहे. हा आहे आपला विकली चार्ट. पहिला नियम आहे आपला विकली चार्ट अपट्रेंड मध्ये पाहिजे. ठीक आहे, आता विकली चार्ट आहे आणि आपण एक वर्षाचा चार्ट पाहतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे केवढा एरिया आहे, आपल्याकडे हा एवढाच एरिया आहे समजा, हा एवढा. ठीक आहे, एवढाच एरिया आपल्याकडे आहे. आता एवढ्या एरियामध्ये काय करायचं, याच्यामध्ये एक्स्ट्रीम हाय पॉईंट जोडून द्यायचा. हा आहे एक्स्ट्रीम हाय. साइडवेज मध्ये सांगत आहे मी, हे जे सध्या तुम्हाला वर दिसत आहे याच्याबद्दल नाही बोलत आहे. साइडवेज मध्ये सांगत आहे. समजा एक पकडा की हे अजून झालंच नाही, आपल्याकडे काय फक्त एवढाच एरिया आहे. ठीक आहे, आपल्याकडे काय एवढाच एरिया आहे. मग याच्यातला सगळ्यात वरचा पॉईंट हा आहे आणि याच्यातला सगळ्यात खालचा पॉईंट हे बघा इथे आहे हा. ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आलं. हे बघा, स्टॉक इथूनही खाली गेला पण आपण इथं लाईनने जोडली, इथूनही खाली गेला पण इथं लाईनने जोडली, इथूनही खाली गेला पण इथं लाईनने जोडली. ठीक आहे, स्टॉक इथून वर गेला पण इथं लाईनने जोडली, इथून वर गेला पण इथं लाईनने जोडली. आपण काय केलं, एक्स्ट्रीम हाय म्हणजे हा आहे त्याचा एक्स्ट्रीम हाय पॉइंट आणि हा आहे त्याचा एक्स्ट्रीम लो पॉइंट. हा आहे त्याचा एक्स्ट्रीम हाय आणि हा आहे त्याचा एक्स्ट्रीम लो. एकदा तुम्ही एक्स्ट्रीम हाय आणि एक्स्ट्रीम लो पॉइंट जोडले तर त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर जे जास्तीत जास्त पॉइंट आहेत ना ते ऍडजस्ट करायचे. म्हणजे तुम्हाला एक झोन भेटून जाते. झोन, झोन म्हणजे काय हा पूर्ण हा पूर्ण झोन, हा पूर्ण झोन काय म्हणून पकडायचा मग, रेजिस्टन्स. काय म्हणून पकडायचा पूर्ण झोन, रेजिस्टन्स. आणि हा जो खालचा आहे हा पूर्ण झोन काय म्हणून पकडायचा, सपोर्ट. काय म्हणून पकडायचा, सपोर्ट. कारण काय होते, हे बघा स्टॉक, स्टॉक बघा या लेवलला आला वर गेला, पुन्हा या लेवलला आला वर गेला, आता या बॉक्स मधने आला पण याच लेवल पासून वर गेला, पुन्हा या लेवलला आला वर गेला. ठीक आहे, हे झालं सपोर्ट. आणि रेजिस्टन्सच्या वेळेस काय झालं, एकदा इथून खाली आला, मग दुसऱ्यांदा इथं नाही गेला पण इथून खाली आला, तिसऱ्यांदाही इथं नाही गेला पण इथून खाली आला. ठीक आहे, म्हणून सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे हे जे झोन आहेत हे असे ड्रॉ करता आले पाहिजेत. ठीक आहे, हे बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स ह्या दोन गोष्टी आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असते त्याच्यामध्ये ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन. आता मी तुम्हाला लाईव्ह चार्ट दाखवला. ठीक आहे, लाईव्ह चार्ट मध्ये तुम्हाला काय दिसलं, स्टॉक काय झाला, वर गेला, खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला आणि पुन्हा वर गेला आणि पुन्हा खाली आला. म्हणजे आपण काय म्हणतो की ज्या लेवल पासून स्टॉक बाउन्स झाला त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण सपोर्ट. त्याला काय म्हणतो आपण, सपोर्ट. आणि ज्या लेवल पासून स्टॉक मध्ये प्रेशर आलं आणखी वर नाही गेला त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स. त्याला काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ठीक आहे, आता बा नेहमी नेहमी असं होत नाही की सपोर्ट पासून मार्केट बाउन्स होईल किंवा रेजिस्टन्स पासून मार्केट खाली जाईल. नेहमी नेहमी असं होत नाही. आता बा इथे एकदा आला सपोर्टला वर गेला, इथे दुसऱ्यांदा आला सपोर्टला वर गेला, इथे तिसऱ्यांदा आला सपोर्टला वर गेला, पण चौथ्यांदा याच्यामध्ये ब्रेक डाऊन पण होऊ शकते. जेव्हा सपोर्ट तोडून मार्केट खाली जाते त्याला आपण म्हणतो
काय म्हणतो त्याला, ब्रेक डाऊन. त्याला काय म्हणतो आपण, ब्रेक डाऊन. त्याला काय म्हणतो, ब्रेक डाऊन. ठीक आहे. सेम असं जर स्टॉक इथून वर गेला, है ना, एक वेळा खाली गेला, दुसऱ्यांदा खाली गेला, तिसऱ्यांदा खाली गेला, परंतु चौथ्यांदा काय झालं, त्याच्यामध्ये ब्रेकआउट आला. मग आपण इथे काय म्हणतो याला, ब्रेक आउट. याला काय म्हणतो आपण, ब्रेकआउट. ठीक आहे. जेव्हाही एखाद्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट येते, ते एकदम चांगली गोष्ट असते. आणि जेव्हाही एखादा सपोर्ट तोडून मार्केट खाली जाते, तर त्याच्यामध्ये थांबायचं नसते. ठीक आहे. म्हणून मी जेव्हा ग्रुपमध्ये मेसेज टाकत असतो, तर मी काय काय फोकस असते माझा, की हा सपोर्टच्या वर आहे की सपोर्टच्या खाली आहे. सपोर्टच्या वर आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आणि ब्रेकआउट आलं तर आणखी चांगली गोष्ट असते. ठीक आहे. हा एक कन्सेप्ट झाला. आणखी याच्यामध्ये डीप थोडंसं सांगतो. आता हा झाला आपला सपोर्ट रेजिस्टन्स. हा झाला आपला सपोर्ट रेजिस्टन्स. हे बघा, हे झालं आपलं, हा झाला सपोर्ट. ठीक आहे. आणि हा झाला रेजिस्टन्स. ठीक आहे. आता बा, नेहमी नेहमी असं होईल का, की बाबा 50चा स्टॉक 100 गेला, पुन्हा खाली आला, पुन्हा 50ला आला आणि पुन्हा 100 पर्यंत गेला, पुन्हा 50ला आला आणि पुन्हा 100 पर्यंत गेला आणि पुन्हा 50ला आला. ठीक आहे. आता बा, याच्यामध्ये काय असते, एंट्री कुठे घेत असतो आपण नेहमी, एंट्री आपण घेत असतो सपोर्टला. आता रेजिस्टन्सला एंट्री घेऊन काही फायदाच नाही ना, तिथून तर शेअर खाली जाते. सपोर्टला एंट्री घेतली तरच आपला फायदा आहे, कारण सपोर्ट पासून मार्केट काय होते, वर जाते. मग समजा तुम्ही 50 तुमचा सपोर्ट आहे. काय तुमचा 50 सपोर्ट आहे. मग समजा तुम्ही एंट्री घेतली 50ला. ठीक आहे. एंट्री घेतली 50ला. तुमचा स्टॉप लॉस किती ठेवायचा मग, तुमचा स्टॉप लॉस किती ठेवायचा, तर आपण जेव्हाही एखाद्या स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण जेव्हाही कोणत्याही याच्यात पोझिशन बनवतो, तर आपण 7% स्टॉप लॉस ठेवतो. का बरं 7? कारण तुम्हाला 7 म्हटलं तुम्ही 8, 9, 10 पर्यंत निघता. ठीक आहे. मग मॅक्झिमम किती पकडायचा, 10%. ठीक आहे. मग 50ला जर तुम्ही स्टॉप लॉस ठेवला, सॉरी 50ला जर तुम्ही एंट्री घेतली, तर 50चे 10% किती होतं, 5 रुपये. म्हणजे तुमचा स्टॉप लॉस किती असेल, 45. 5 रुपये मायनस करायचे 50 मधून. म्हणजे आता हा झाला तुमचा स्टॉप लॉस. ठीक आहे. आणि टार्गेट काय असेल मग तुमचं, टार्गेट एक तर रेजिस्टन्स असेल, नाही तर हे जे ज्यांनी वर्कशॉप जॉईन केलं होतं त्याच्यात मी सांगितलं होतं, आता ते याच्यात वेळ नाही घालवत मी. ठीक आहे. टार्गेट एक पकडायचं रेजिस्टन्स, हे काय पकडायचं तुमचं टार्गेट. ठीक आहे. हे झालं तुमचं टार्गेट. आता बा, 50ला आला, 100ला विकला, 50ला आला, 100ला विकला. ठीक आहे. आणि जर 45 गेला तर आपला स्टॉप लॉस हिट झाला. हे आलं लक्षात. आता काय होते, 50 पासून वापस मार्केट वर जाते. आता काय होते, 100 पासून मार्केट खाली येत नाही. इथे काय होते, ब्रेकआउट. इथे काय होते, ब्रेक होते. याला म्हणतो आपण ब्रेकआउट. ठीक आहे. आता किती किंमत झाली, 120. है ना, एकदम 100चा तोडून 120 पर्यंत गेला. ठीक आहे. मग आता 100चा तोडून जेव्हा 120 पर्यंत गेला, तर आधी जे रेजिस्टन्स होतं ते आता काय म्हणून काम करेल, ते आता सपोर्ट म्हणून काम करेल. आधी जे रेजिस्टन्स होतं, है ना, रेजिस्टन्स किती होता आधी, 100. आणि स्टॉक 100ला तोडून 120 गेला, तर आता जे रेजिस्टन्स होतं 100, ते आता काय म्हणून काम करेल, सपोर्ट. म्हणजे 120चा जेव्हा 100ला येईल, तर पुन्हा वर जाईल. हे याचं लाईव्ह उदाहरण दाखवतो तुम्हाला. हा, याचं लाईव्ह उदाहरण हेच आहे आपलं बजाज फायनान्सचं. आपण काय केलं होतं, हा जो पॉइंट आहे एक्स्ट्रीम, इथून आपण काय केलं होतं, एक रेजिस्टन्स काढलं होतं. आणि हा जो खालचा पॉइंट आहे, एकदम हे बाय, हा एकदम खालचा पॉइंट. हा, हा. आता हे आपल्याला, आता जे तुम्हाला ग्राफिक मध्ये दाखवलं, सेम तसंच दिसत आहे. ठीक आहे. सेम तसं दिसत आहे, की सपोर्ट पासून वर जात आहे, रेजिस्टन्स पासून खाली येत आहे, सपोर्ट पासून वर जात आहे, रेजिस्टन्स पासून खाली येत आहे. परंतु असं किती वेळा झालं, असं किती वेळा झालं, इथे एकदा झालं, दोनदा, तीनदा, इथे एकदा, इथे एकदा. पण आता या कॅन्डलला पण काय झालं, आता तुम्हाला या कॅन्डलला दिसत असेल ब्रेकआउट आलं. हे बा, इथे ब्रेकआउट आलं. ठीक आहे. मग आता जेव्हा ब्रेकआउट आलं, इथे जेव्हा ब्रेकआउट आलं, स्टॉक वर गेला आणि खाली आला. हे जर तुम्हाला आणखी क्लिअर पाहायचं असेल, क्लिअर,
त्याला डेली चार्टमध्ये कन्वर्ट करतो मी आता. पहा दिसलं. पहिले विक्रीमध्येच करायचं, तेव्हाच हे डेलीमध्ये काम करते. बा आता बा किती मस्त तुम्हाला दिसत आहे. या कॅन्डलला ब्रेकआउट आलं होतं, इथून पा वर गेलं, पुन्हा सपोर्टला आलं. कारण आधीचं रेजिस्टन्स आता सपोर्ट म्हणून काम करतं. पुन्हा वर गेलं, पुन्हा सपोर्टला आलं, पुन्हा वर गेलं. पा मार्केट इथपर्यंत आलं होतं, हा सपोर्टच होता, पुन्हा वर गेला. जो कन्सेप्ट आता मी शिकवला की जे आधी रेजिस्टन्स होतं, है ना, जे काय होतं आधी रेजिस्टन्स होतं, तेव्हा हे काय होतं आधी, हे होतं रेजिस्टन्स, हे काय होतं रेजिस्टन्स, हे काय होतं रेजिस्टन्स. ठीक आहे. पण इथे काय झालं, इथे झालं ब्रेक, इथे काय झालं ब्रेक. आणि जे रेजिस्टन्स होतं, जे रेजिस्टन्स होतं ते काय म्हणून काम करायला जातं, सपोर्ट. बरोबर, ते काय म्हणून काम करायला जातं, सपोर्ट. इथून वर गेलं, पुन्हा इथं आलं आणि पुन्हा स्टॉक वर गेला. याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण मी तुम्हाला दाखवतो, नारायणा हृदयालय. सगळ्यात आधी विक्री चार्ट ओपन करायचा कशाचाही. आता हा याचा विक्री चार्ट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा एक्स्ट्रीम पॉइंट आहे इथे, हा एक्स्ट्रीम पॉइंट आहे. हा एवढा एरिया कामाचा आहे आपला. एवढा एरिया पहा. हे प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. त्याशिवाय हे जमत नाही. एक अन दोन दिवसात किंवा एक अन दोन महिन्यात हे जमत नाही. 6 महिने 1 वर्ष जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत हे जमणार नाही. ठीक आहे. आता हा जो एरिया आहे याच्यात सगळ्यात एक्स्ट्रीम पॉइंट हा आहे कोणता, हा एक्स्ट्रीम पॉइंट आहे. आणि खालचा सगळ्यात जास्त एक्स्ट्रीम पॉइंट हा आहे कोणता, हा. ठीक आहे. एक्स्ट्रीम पॉइंट काढल्यानंतर ऍडजस्ट करायचं जास्तीत जास्त पॉइंट जिथं जॉईंट होतात तिथं. कसं ऍडजस्ट करायचं, हवा इथे एक लाईन टाकून द्यायची, हे झालं अप्पर साईड. आणि जर इथे एक लाईन टाकली, हे झालं लोअर साईड. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल स्टॉक पा जेव्हा जेव्हा या झोन मध्ये आला, जेव्हा जेव्हा या झोन मध्ये आला, तेव्हा तेव्हा तिथून काय झाला तो, तेव्हा तेव्हा तिथून काय झाला, खाली गेला. ठीक आहे. आणि जेव्हा जेव्हा या लेवल पासनं तो काय झाला, सपोर्ट घेऊन काय गेला, वर गेला. ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो मग, आपण काय म्हणू शकतो की हा आहे सपोर्ट, हा आहे सपोर्ट, आणि हे आहे रेजिस्टन्स. हे काय आहे तुमचं रेजिस्टन्स. पण नेहमी असं होईल का, नेहमी सपोर्ट पासून वर जाईल रेजिस्टन्स पासून खाली जाईल, असं नाही होत. ठीक आहे. नेहमी असं नाही होत. मग याच्यामध्ये तसं झालं का, बघा याच्यामध्ये पहा इथे आलं होतं ब्रेकआउट, कुठे, इथे या कॅन्डलला ब्रेकआउट आलं. ठीक आहे. आता याला तुम्ही जर डेली मध्ये कन्वर्ट केलं तर तुमच्या अजून जास्त लक्षात येईल. हे बघा, हे ब्रेकआउटची कॅन्डल आहे. ठीक आहे. आता मग तुम्ही स्वतःच लक्ष द्या, इथे आलं होतं, या कॅन्डलला आलं होतं, या कॅन्डलला काय आलं होतं, ब्रेकआउट. स्टॉक ब्रेकआउट आला, वाढला, आणि पुन्हा तो तिथं आला कुठं, जे आधीचं काय होतं, आधीचं काय होतं रेजिस्टन्स, आणि आता काय म्हणून काम करते, सपोर्ट. आता काय म्हणून काम करते, सपोर्ट. म्हणजे 1450 रुपये हा आहे याचा सपोर्ट होता. आणि 1450 पासून स्टॉक वापस किती झाला, 1900 पर्यंत गेला. किती, 1900 पर्यंत गेला. हे झालं सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आणि त्याच्यानंतर जे रेजिस्टन्स असते ते सपोर्ट म्हणून कसं काम करते ते. हे कसं काढायचं, टूल्स कोणते वापरायचे ते सांगतो मी. आता बा कोणत्याही चार्टमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स काढायसाठी तीनच टूल, तीन म्हटल्यापेक्षा दोन टूल महत्वाचे आहेत. कोणत्याही सपोर्ट रेजिस्टन्स काढायसाठी दोन टूल महत्वाचे आहेत. तसे तीन टूल असतात पण दोन टूल मी तुम्हाला सांगतो. एक असते हॉरिझॉन्टल लाईन. हे जे लाईन असतात ना, ह्या असतात हॉरिझॉन्टल लाईन. यांना काय म्हणतो आपण, हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन किंवा आपण म्हणतो आडव्या लाईन्स. ठीक आहे. यांना काय म्हणतो, हॉरिझॉन्टल लाईन्स. ठीक आहे. हे एक लाईन असते हॉरिझॉन्टल लाईन. त्याच्यानंतर आता मी जो तुम्हाला बॉक्स दाखवला ना, हा बॉक्स, हा जो बॉक्स आहे, हा असते, याला काय म्हणतात, याला म्हणतात बहुतेक रेक्टँगल. म्हणजे आपल्याकडे दोनच टूल सध्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स साठी महत्वाचे. कोणते,
हॉरिझॉन्टल लाईन आणि रेक्टँगल हे कसे काढायचे मग? जेव्हा तुम्ही tradingview.com वर लॉग इन करसाल आणि tradingview.com ची वेबसाईट ओपन करसाल, तर तुम्हाला इथे डाव्या साईडनं हे बघा इथे टूल्स दिसत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे असे टूल्स दिसत आहे. ठीक आहे. याच्यात काय करायचं, पहिल्या नंबरचा जो टूल आहे त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. ठीक आहे. ट्रेंड लाईन टूल्स, काय ट्रेंड लाईन टूल्स हे बघा 2 नंबरचं इथं दिसत असेल तुम्हाला, 2 नंबरचं ट्रेंड लाईन टूल्स नाव आलं. याच्या याच्या आतमध्ये जायचं की इथं बघा हॉरिझॉन्टल लाईन आहे, इथे करायचं याला, या स्टारला फेवरेट, ऍड टू फेवरेट केलं. त्याच्यानंतर हे केलं. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे, रेक्टँगल. सॉरी, रेक्टँगल साठी. ठीक आहे. पहिलं आहे ट्रेंड लाईन टूल्स, याच्यामध्ये ट्रेंड लाईन टूल्स मध्ये जाऊन हॉरिझॉन्टल लाईन घेऊन घ्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 नंबर मध्ये आहे 4 5 आणि 6 जिओमॅट्रिक शेप्स. कोणतं? जिओमॅट्रिक शेप्स, याच्यामध्ये जायचं आणि इथे बघा रेक्टँगल आहे, इथे बघा येल्लो करून टाकायचं, ऍड टू फेवरेट. ठीक आहे. ऍड टू फेवरेट केलं की तुमच्या पुढे पहा इथे एक रेक्टँगल लाईन आली, हॉरिझॉन्टल लाईन आली आणि इथे रेक्टँगल बॉक्स आला. ठीक आहे. हे बघा ही अशी रेक्टँगल लाईन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय आला, एक हॉरिझॉन्टल बॉक्स पण आला. हे बघा हॉरिझॉन्टल बॉक्स आला. ठीक आहे. आता हे जर तुम्ही केलं तर याच्यानंतर फक्त 2च गोष्टी करायच्या. कोणत्या 2 गोष्टी करायच्या? समजा आता रिलायन्स इंडस्ट्रीचा चार्ट आहे. आता सगळ्यात पहिला नियम काय, विक्री चार्ट ओपन करायचा. ठीक आहे. विक्री चार्ट ओपन करायचा. विक्री चार्ट ओपन केला की आता तुमच्या लक्षात येईल, हे आजची कॅन्डल जाऊ देऊ, आपण मागे पाहू, त्याच्यानुसार आजची कॅन्डल आपल्याला समजते. इथून मार्केट खाली गेलं होतं आणि इथून मार्केट वर गेलो. ठीक आहे. हे झालं एक्स्ट्रीम हाय आणि एक्स्ट्रीम लो पॉइंट. ठीक आहे. हे झालं एक्स्ट्रीम हाय आणि एक्स्ट्रीम लो पॉइंट. आता आपण एकदम हायची लाईन जोडली इथे. सॉरी, हे इथे आहे, एक्स्ट्रीम लो इथे आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं, याला ऍडजस्ट करायचं. हे झालं तुमचं अप्पर साईड ऍडजस्टमेंट आणि जास्तीत जास्त पॉईंट आपले इथं होतात. मग हे खालची लाईन जर डिलीट करायची असली ना कोणती लाईन, तर त्याला टच करायचं, इथे असं डिलीटचं ऑप्शन आहे. ठीक आहे. आता आपल्याला एक्स्ट्रीम हाय आणि एक्स्ट्रीम लो पॉईंट भेटले आणि एक झोन तयार झाला. ठीक आहे. याला करायचं डेली मध्ये कन्वर्ट. पहा स्टॉक मध्ये तुम्हाला आता स्पष्ट दिसते. काय दिसते स्पष्ट? की स्टॉक इथून वर गेला, इथून खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला. ठीक आहे. आता हे फक्त एक्सेप्शनल केस आहे, हे असं कधी होत नाही, पण काही होऊ शकते मार्केटमध्ये. आपण फक्त शक्यता सांगू शकतो. ठीक आहे. मग आपण काय म्हणतो, 1 हा 2 आणि हा 3 हे काय झालं आपले, हे किती किती रुपयाला, हे 1196, म्हणजे किती रुपये, राऊंड फिगर 1200 रुपये काय आहे, सपोर्ट. ठीक आहे. आणि हे किती आहे, 1325, म्हणजे 1325 काय आपलं, 1325 आहे आपलं रेजिस्टन्स. 1325 काय आपलं रेजिस्टन्स, म्हणजे 1200 रुपये सपोर्ट आणि 1325 रेजिस्टन्स. पण सध्या किंमत चालू आहे 1400. का बरं? कारण इथे काय झालं होतं, इथे झालं होतं ब्रेकआउट. इथे काय झालं होतं, ब्रेकआउट. किती रुपयाला, 1325 ला ब्रेक झालं. जे रेजिस्टन्स होतं ते ब्रेक होऊन मार्केट किती गेलं, आज 1400च्या वर गेलं. किती, 1400च्या वर. मग आता जर रिलायन्स मध्ये खरेदी करायचं की नाही, हे कधी ठरवायचं, जेव्हा हा स्टॉक सपोर्टला येईल. मग 1200 सपोर्ट पकडायचा का, तर नाही, काय सपोर्ट पकडायचा, जे आधीचं रेजिस्टन्स होतं तोच काय म्हणून काम करेल, आता 1325 हा काय म्हणून काम करेल, सपोर्ट. ठीक आहे. हा काय म्हणून काम करेल, सपोर्ट. म्हणजे आता स्टॉक आहे 1400 आणि जर याला घ्यायचं असलं तर याचा सपोर्ट आहे 1325, हा याचा सपोर्ट. हे बघा एकदम सिंपल आहे, साध्या साध्या लाईन आहेत, फक्त हॉरिझॉन्टल किंवा ते बॉक्स. ठीक आहे. फक्त चेक करायचा
काय करायचं, विकली चार्ट चेक करायचा आणि त्याच्यात लाईन टाकून द्यायची, एक्स्ट्रीम हाय आणि एक्स्ट्रीम लो. त्याच्यानंतर ऍडजस्ट करायचं आणि बघायचं डेली मध्ये कन्वर्ट करून. ठीक आहे, डेली मध्ये कन्वर्ट करून ते बघायचं. एकदम सोपं आहे. ठीक आहे, फक्त याची काय करावं लागते, प्रॅक्टिस करावं लागते. आता मी 8-10 वर्ष झाले याच्यात आहे. ठीक आहे, आता काही लोक नवीन असतात, काही लोक याच्यामध्ये जुने असतात. ठीक आहे, याच्यामध्ये पण आणखी काय काय असते, सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे एकच आहे. ठीक आहे, मी काय बोललो की ह्या ज्या आडव्या लाईन आहेत, ह्या ज्या अशा आडव्या लाईन आहेत, ह्या आहेत हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे, पण ह्या लाईन कधी कामात येतात, जेव्हा एखाद्या स्टॉकचा ट्रेंड कसा असते, साईडवेज. कधी कामात येतात ह्या साईडवेज मध्ये, कधी कामात येतात साईडवेज मध्ये. ठीक आहे, म्हणजे ट्रेंड कसा असते, साईडवेज म्हणजे एका लेवलपासून खाली जातात, एका लेवलपासून वर जातात. जिथे जिथे साईडवेज ट्रेंड दिसेल, सपोर्टला बाय करायचा, रेजिस्टन्सला सेल करायचा. ठीक आहे, परंतु जर चार्टचा ट्रेंड अप ट्रेंड असेल असा, ठीक आहे, तेव्हा जे लाईन आपण वापरत असतो ती असते ट्रेंड लाईन. ती काय असते, ट्रेंड लाईन. ठीक आहे, ते पण एकदम सोपी लाईन आहे ट्रेंड लाईन. जसं आपण आडव्या लाईन टाकतो तशा तिरप्या लाईन टाकायच्या, त्याला ट्रेंड लाईन म्हणतात. मार्केटमध्ये 2 लाईनवर सगळं प्राइस ऍक्शन चालते. किती, 2 लाईन फक्त. एक असतात अशा आडव्या लाईन, एक असतात अशा तिरप्या लाईन. ठीक आहे, आता काय करू आपण, तुम्ही 2-3 नावं सांगा, मी त्याच्यात डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह दाखवतो सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढून. बीएससी सांगितलं कोणतं आहे ना, बीएससी. सगळ्यात आधी सगळं मी याचं रिमूव्ह करतो, याच्यात काहीच नाही आहे सध्या माझ्या याच्यात. ठीक आहे, हा, हे सगळं रिमूव्ह केलं. याचा विकली चार्ट बघितला मी, लेटेस्ट कॅन्डल इथे आहे. ठीक आहे, आता मला सपोर्ट रेजिस्टन्स काढायचा आहे. मग सपोर्ट रेजिस्टन्स काढायसाठी मी काय करेल, एक इथं लाईन टाकून देईन. काय इथं लाईन टाकून देईल, कारण बघा इथून मार्केट खाली गेलो होतं. ठीक आहे, हे झालं तुमचं रेजिस्टन्स, काय झालं तुमचं रेजिस्टन्स, आणि एक खाली लाईन टाकून देईल, हे झालं तुमचा सपोर्ट. ठीक आहे, हे झालं तुमचं सपोर्ट. आता आता काय करेल मी, आता थोडंसं ऍडजस्टमेंट करेल. हे वरची एक लाईन ऍडजस्ट करेल आणि एक खालची लाईन ऍडजस्ट करेल. ठीक आहे, आता मी याला ऍडजस्ट केलं, आता याला करेल डेली मध्ये कन्वर्ट. हा, पहा, जेव्हा जेव्हा स्टॉक रेजिस्टन्सच्या जवळ आला, तेव्हा इथं आला, इथून खाली गेला, पुन्हा इथं आला, पुन्हा इथून खाली गेला, पुन्हा इथं आला होता, इथून खाली गेला होता. पण इथे काय झालं होतं या कॅन्डलला, इथे काय झालं होतं, ब्रेकआउट. आता याच्यामध्ये ब्रेकआउट आलं म्हणजे चांगली गोष्ट आहे, पण आता घ्यायचा का नाही, जेव्हा स्टॉक इथे येईल तेव्हा आता सपोर्ट येईल तो, जे आधी रेजिस्टन्स होता, आणि इथून पुन्हा वर जाईल. अंबुजा सिमेंट. ठीक आहे, हा एक शेवटचा आता मी तुम्हाला दाखवतो, अंबुजा सिमेंट. त्याच्यानंतर एक एक गोष्ट सांगायची आहे, तेवढी गोष्ट फक्त लक्षात घे जा. अंबुजा सिमेंट. आता याचा विकली चार्ट ओपन करू सगळ्यात आधी. विकली चार्ट ओपन करायचा सगळ्यात आधी. केला विकली चार्ट ओपन. मग लेटेस्ट मध्ये कॅन्डल पाहायची, कुठे आहे तर लेटेस्ट मध्ये कॅन्डल आहे इथे. ठीक आहे, मग याच्या आधी काय झालं, तर याच्या आधी कुठून खाली आला हे बघा, आणि कुठून वर गेला. ठीक आहे, आता तुमच्या लक्षात येईल, हा आहे याचा एक्स्ट्रीम हाय पॉइंट. ठीक आहे, आणि हा आहे याचा एक्स्ट्रीम लो पॉइंट. याला डेली मध्ये कन्वर्ट करून टाकायचं. ठीक आहे, आता बा का बरं इथून स्टॉक खाली गेला, इथूनच का बरं खाली गेला, कारण हे काय होतं, रेजिस्टन्स होतं. मागे पा, मागे इथून एकदा खाली गेला होता, त्याच्यामुळे इथून एकदा खाली गेला. मग आता याच्यामध्ये काय होईल, तर काहीच नाही, सध्या साइडवेज मार्केट चालू आहे. जोपर्यंत हा स्टॉक इथे जाईन आणि इथून जेव्हा ब्रेकआउट येईल, तेव्हाच याच्यामध्ये मोमेंटम येऊ शकते. तेव्हाच याच्यामध्ये काय होईल, मोमेंटम येऊ शकते. आता बघा, मी तुम्हाला हे जे आपण सेशन घेत असतो ना, हे प्रत्येक महिन्यात घेत असतो. प्रत्येक महिन्यात मी घेत राहील, दरवेळेस काहीतरी टॉपिक मी तुम्हाला शिकवत राहील. जो याच्यात मी 10 वर्ष झाले आहे, आणि तुम्ही आता 1 वर्षी नसेल झालं, किंवा 2 वर्ष झाले असतील, पण जोपर्यंत आपण याच्यात स्किल डेव्हलप करत नाही, तोपर्यंत याच्यातून पैसा बनवता येत नाही. हे आणखी खूप मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यात. सोप्याच गोष्टी असतात पण त्या मोठ्या वाटतात. ठीक आहे, माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे
की जे लोक इंस्टावर मला फॉलो करतात किंवा युट्यूबला फॉलो करतात, मी जे रील टाकत असतो त्याच्यातही मी खूप गोष्टी सांगितलेल्या असतात, तर त्याच्यात आपल्या कम्युनिटी किंवा आपल्या ग्रुपमधून कोणीच कमेंट करत नाही. मग एक रिक्वेस्ट आहे फक्त, की तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट करणार का याच्यानंतर? तुम्हाला जो काही डाऊट आहे तो तिथे इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारत जा. मी जेव्हाही इन्स्टा किंवा युट्यूबला व्हिडिओ टाकतो ना, 1 मिनिटाचा रील टाकतो ना, त्याच्यात तुम्ही तुम्हाला जे वाटते ना तुमच्या मनात, ते तिथे प्रश्न किंवा तुम्हाला चांगलं वाटलं तर तिथे कमेंट करत जा. बाकी माझं काहीच म्हणणं नाही आहे. कारण अशा यांनी काय होईल, की यांनी समजेल की बाबा मी तुम्हाला शिकवत आहे आणि शिकवलेलंच तुम्ही ते तिथे बोलत आहे. ठीक आहे. फक्त एकच रिक्वेस्ट आहे माझी, की तुम्ही कमेंट करत जा. जेव्हा तुम्ही त्याच्यावर कमेंट करसाल तेव्हाच माझ्या लक्षात येईल ना. बरोबर. आणि अजून एक दुसरी गोष्ट, की आपण हा जो हे जे तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स शिकवलं, हा एक भाग आहे, किंवा वर्कशॉपमध्ये जे मुव्हिंग ॲव्हरेज मी शिकवलं तो एक पार्ट आहे टेक्निकल अनालिसिसचा. पूर्ण जर तुम्हाला एकदम म्हणजे बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत, पूर्ण जर तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकायचं असेल ना, तर हे सगळं मी एका कोर्समध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. ज्याच्या आपल्यापैकी खूप लोकांनी तो कोर्स घेतला आहे, पण अजून बघायला चालू नाही केलं. ठीक आहे, अजून बघायला चालू नाही केलं. तर माझं असं म्हणणं आहे की ज्यांनी घेतला ते शनिवार रविवार वेळ असते, तुम्ही त्याच्यात ते कोर्स बघू शकता. तुम्ही लाईफ टाईम साठी तो कोर्स ऍक्सेस आहे तुमच्याकडे. ठीक आहे, त्याच्यामध्ये शेवटी मी ऑप्शनचा क्लासही घेतलेला आहे. ठीक आहे, जेव्हा तुमचा तो कोर्स बघणं होईल तेव्हा हे कन्सेप्ट तुमचे अजून क्लिअर होतील. ठीक आहे, म्हणजे त्याच्यात मी खूप सगळे उदाहरण दिलेले आहेत. ठीक आहे. तर हे एक दोन रिक्वेस्ट होत आहे, की एक तुम्ही आपल्या इन्स्टा किंवा युट्यूबला कमेंट करा, ज्याने माझ्या लक्षात येईल, आणि ज्यांनी कोर्स घेतला ते बघायला सुरू करा.